कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सर्वात पहिले जनतेच्या समोर आणण्याचं काम 1 वर्षांपूर्वी केले ते दैनिक खबरदार पुढारीचं संपादक दत्तात्रय खेमनर यांना रुपाली चाकणकर आणि भोंदू अशोक खरात यांनी कशाप्रकारे त्रास दिला हे सर्व महाराष्ट्रातील जनतेसमोर खेमनर यांनी आणले। यामुळेच रुपाली चाकणकर यांना आपल्या महिला आयोगाचे अध्यक्षपद गमवावे लागले। त्याचबरोबर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद ही गेले। परंतु चाकणकर आणि भोंदू खरात हस्तका करून संपादक दत्तात्रय खेमनर यांना सोशल मीडियातून बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू होते। पण चाकणकर यांचा हा डाव संपादक दत्तात्रय खेमनर यांनी पलटवला व खेमनर यांचे ज्या पीडित महिलेसोबत सोशल मीडियात फोटो व्हायरल केले ती महिला एका महिला अन्याय अत्याचार निवारण समिती या महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आहे हे चाकणकर समर्थकांना समजलेच नाही। फोटो व्हायरल केल्याच्या नंतर महिला अन्याय अत्याचार निवारण समिती ही सामाजिक संघटना आक्रमक होऊन त्यांनी आज थेट जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांची भेट सोशल मीडियात फेसबुक पेजवरती व्हायरल फोटो करणाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावर तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अहिल्यानगर सायबर सेल विभागाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। यावर आज अहिल्यानगर सायबर सेल यांनी महिला अन्याय अत्याचार निवारण समितीचे अध्यक्ष सौ शीतल पाटील यांच्या फिर्यादीवरून रुपाली चाकणकर यांचे व भोंदूबाबा कप्तान खरात यांचे हस्तक यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे। यामध्ये जय ओबीसी पेज व हर्षवर्धन बारवकर बारामती यांच्या फेसबुक अकाउंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याचबरोबर ज्या महाराष्ट्रातील लोकांनी व्हॉट्सअपवरती हे फोटो व्हायरल केले त्यांची देखील माहिती सायबर सेलकडून काढण्यात येणार आहे। यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक व सायबर सेल विभाग यांनी दिली। महिला अन्याय अत्याचार निवारण समितीच्या अध्यक्ष यांचे फोटो खेमनर यांच्यासोबत व्हायरल केल्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्याची थेट गुन्हा दाखल करून वळवळ जिरवण्यात आली अशी सर्वत्र चर्चा आहे। मी शीतल शिवाजी पवार, महिला अन्याय अत्याचार निवारण समितीचे अध्यक्ष। आज मी SP सरांना भेटले आहे। सोशल मीडियावरती जे कोणी माझे फोटो व व्हायरल करण्याचा प्रयत्न केला आहे त्या संदर्भात मी SP साहेबांना आज पत्र दिलं आहे व ज्या लोक माझे सोशल मीडियावरती दत्ता खेमनर आणि माझे जे काही फोटो व्हायरल करण्याचा प्रयत्न करत आहे मी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी आज सरांना एक पत्र दिलेलं आहे। सोशल मीडियावरती जर अनेक प्रकारचे लोक माझा आणि दत्ता खेमनरचे जे फोटो व्हायरल करण्याचा प्रयत्न केलेला आहे जे हे फोटो व्हायरल करण्याचा प्रयत्न करणार आहे मी या प्रत्येक लोकांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।